श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनेलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. पूनम भक्ती हा चॅनल तुमच्यासाठी गुढीपाडव्याला घरात लक्ष्मी येण्यासाठी 11 गुप्त उपाय जे कोणीच सांगत नाही. हा अत्यंत शुभ आणि पवित्र सण मानला जातो. गुढीपाडवा हा दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवतो आणि या दिवशीच तुम्हाला नवीन कामांची सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले काही विशेष उपाय असतात जे घरात सुख, समृद्धी आणि धन आकर्षित करतात. असे म्हटले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी जर काही खास उपाय केले तर महालक्ष्मी यांची कृपा घरावर कायमच राहते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याला घरात लक्ष्मी येण्यासाठी हे 11 गुप्त आणि प्रभावी उपाय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर पूनम भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा. उपाय क्रमांक 1. घराची पूर्ण स्वच्छता. गुढीपाडव्याच्या आधी घर पूर्णपणे स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. स्वच्छ घरातच लक्ष्मी निवास करते असे मानले जाते. उपाय क्रमांक 2. मुख्य दरवाजाला तोरण लावणे. म्हणजे मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण लावणे हे शुभ मानले जाते. आंबा हा पवित्र वृक्ष मानला जातो. उपाय क्रमांक 3. त्याआधी तुम्ही कोणत्या प्रकारचं तोरण तुमच्याकडे लावलं जातं हे कमेंटमध्ये कमेंट नक्की करून सांगा. उपाय क्रमांक 3. गुढी उभारणे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे ही सर्वात महत्त्वाची परंपरा आहे. गुढी म्हणजे विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. उपाय क्रमांक 4. देवपूजा करणे. या दिवशी सकाळी देवाची पूजा करावी. विशेषतः विष्णू आणि लक्ष्मी यांची पूजा केल्याने धनप्राप्तीचे योग वाढतात. उपाय क्रमांक 5. कडुलिंब खाणे. गुढीपाडव्याच्या या दिवशी तुम्ही कडुलिंब खाण्याची परंपरा आहे. हे आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. उपाय क्रमांक 6. दिवा लावणे. देवासमोर तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. उपाय क्रमांक 7. दान करणे. गुढीपाडव्याच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. गरिबांना अन्न, कपडे किंवा पैसे दान केल्याने पुण्य वाढते. उपाय क्रमांक 8. गोड पदार्थ बनवणे. या दिवशी घरात गोड पदार्थ बनवले जातात. विशेषतः पुरणपोळी आणि श्रीखंड हे पदार्थ शुभ मानले जातात. उपाय क्रमांक 9. नवीन कपडे घालणे. या दिवशी नवीन कपडे घालणे हे शुभ मानले जाते. यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही सकारात्मक होते. उपाय क्रमांक 10. देवाचे स्मरण. या दिवशी दिवसभर देवाचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः श्रीराम यांचे नाव घेतल्याने मन शांत होते. उपाय क्रमांक 11. सकारात्मक विचार ठेवणे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण वर्षाची सुरुवात जशी होते तसे वर्ष जाते असे मानले जाते. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या या दिवशी हे 11 गुप्त उपाय केल्यास घरात सुखसमृद्धी आणि धन येते असे मानले जाते. या दिवशी सकारात्मक विचार ठेवा, देवाची पूजा करा आणि कुटुंबासोबत आनंदाने सण साजरा करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पूनम भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीराम. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.